श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाजिया चरणा कर संपुट जोडून विनवितसे तयवेळी पुढील कथा विस्तारा. निरोपावा योगेश्वरा कृपा करिगा दातारा म्हणून लागला चरणांसी एको निशिष्यांचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारोन. श्री गुरुमहिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन एके गुरुची कथा औदुंबरतळी अतिप्रीता होते श्री गुरु परियसा एको निषिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवणे कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची या वृत्तांता. जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढून या हर्षी घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग सिंधू पोटी तैसे विष परियेसा विदारण करता दैत्यासी वेधले विष त्या नखांसी तापली नखे बहुवसी एकशिष्या एकचित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी शांतिकारणे नखांसी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंहदेव देता झाला लक्ष्मी सिखेव संतोषोनी उभय देव वरदेती तयवेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती अक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखतासी परियसी उग्रविष शांत होय जे सेवितील मनुष्यलोक अखिल काम्य पावून एक फल प्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांज नारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो नर असेर दैन्य पीडिता सेविता होतील स्त्रियायुक्त तुझे छाई बैसोन जे जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यांसी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नव्हती कवणे दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पोनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पनापुरती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तूची सदा वजो तुझपासी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वर हर्षी नरसिंहमूर्ती तयवेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगी तोच कल्पतरू नरसिंहमूर्ती होता उग्रू शांत झाली तयापाशी अवतार आपण तयाचे स्थान आपले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून निवास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्रीगुरु अस्ति गोप्येसी माध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्रीगुरु जवळी येती नित्य नमन करुणी श्रीगुरुसी नेती आपले मंदिरासी पूजा करती विधीसी गंध परिमळे कुसुमे आरोगोनी तयावेळी पुनरपी येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करती देखोनिया म्हणती अभिनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्रीगुरुचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विप्र मदन्मत अधोगतीचे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी गंगानुज थडियेसी होता वृत्ती राखित त्याने देखिले श्रीगुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करी तो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाले गंगा नीर केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज
म्हणून पूजिती देवकन्या. येरे दिवशी मागुती हाती घेऊन आरती. देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनिया. पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनींसहित. जो का नर होता पाहत तोही गेला सवेची. नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू. भीतरी दिसे अनुपम्य पूर रत्नखचित गोपुरेसी. अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर. श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती. ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती. सिंहासन रत्न खचिती बैसू घाली ती तया समयी. पूजा करती विधीसी जे का उपचार षोडशी. अनेका परिषट सेन्सी आरोगण केले तैवेळी. देखो निया नरासी म्हणती तू का आलासी. विनवितो नरस्वामियासी सहज आलो दर्शनाते. म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होनी अंतःकरणा. म्हणे स्वामी गिरजारमणा होसी त्रयमूर्ती तूची एक. श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसी. जे जे तू इच्छिसी मानसी सकळा अभिष्ट पावशील. येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणासी. जया दिवशी प्रकट करसी तू ते हानी होईल जाण. येणे परी तयासी श्री गुरु सांगती परियसी. आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण. वृत्तीस्थानी जाता चिक्षण निधान त्यासी लाधले. ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करी तो गुरु. पुत्र पौत्र स्त्रिया करू महानंदे वर्ततसे. भक्ती भावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी. सेवा करी कलत्रेसी एक भावे करुनिया. वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी. नमन करुनी श्री गुरुसी विनवितसे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू. म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन. नेणो आपण यातिहीन कृपा करणे स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी. प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर. जरी पाहासी प्रत्यक्षाकार दाविन तुझ चाल आता. बैसले होते व्याघ्राजिनी धरी गा मागे दृढ धरुणी. मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी. तेथे स्नान करुनी गेले काशीस माध्यांनी. विश्वनाथा दाखवुनी सविच गेले गयसी. ऐसा त्रिस्थळी आचारुनी आले परतोनी अस्तमानी. येणे परी तया स्थानी देखता झाला तो नर. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती. श्री गुरु मनी विचारिती आता गौप्य येथे व्हावे. ऐसे परी तये स्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी. अमरेश्वरा ते पुसोनी निगते झाले तैवेळी. श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी. विनविताती करुणावचनी आम्हा सोडूनी केवी जाता. नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी. अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामिया. येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी. भक्त वत्सले संतोषी दिधलावर तैवळी. श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरासी. प्रगडार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमचे येथेची असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी. अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो. कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर. अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेची जाणा. प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत. मनकामना होय त्वरित तुम्ही त्यांसी साह्य व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी. पूजा करीती जे तत्परी मनकामना पूर्ती जाणा. येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना. तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत. 7 वेळा स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी. अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करून या देखा. अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी एका.
भोजन दिल्हे फळासे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मिळी कोटी गुणे होती फळे होम केली या तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ तेथे परियसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा दोनचारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन भीमातीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे गौप्य राहून औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियसा इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह स्तुत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं नाम 19ोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।